नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजपर्यंत आपण क्लासमध्ये बघितलं होतं की पूर्ण ब्लाऊजचं म्हणजे फोरटक्सचं फुल कटोरी ह्या ब्लाऊजचं कटिंग आपण बघितलं होतं आणि स्टिचिंग पण पूर्ण बघून झालेलं आहे आपलं. तर आता आपण काय करणार आहोत, इथून 15 दिवस पुढे तर पूर्ण गळ्यावरती आपण काम करणार आहोत. म्हणजे गळ्याची कटिंग कशा पद्धतीनं करायचं आणि गळ्यावरती डिझाईन वेगवेगळी अगदी सोप्या पद्धतीनं कशी बनवायची, तर हे आपण इथून पुढे 15 दिवस बघणार होतो. आणि त्याच्यानंतर मग आपण प्रिन्स कटचे भरपूर असे प्रकार, बोटनेकचे प्रकार, त्याच्यावरती डिझाईन कशा पद्धतीनं तयार करायची हे बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, हे जर गळे तुम्ही ह्या पद्धतीनं कटिंग केले आणि तुम्ही ज्या वेळेस कस्टमरचे ब्लाऊज घ्यायला लागता ना, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व गळे सोपे जाणार आहे. कुठलाही अवघड जर गळा तुम्हाला आला तरी पण तुम्ही अगदी सहज पद्धतीनं कटिंग करणार आहात आणि त्याच्यावरती छान असं स्टिचिंग पण करणार आहोत तुम्ही. तर आपण खूप सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं आपण गळ्याला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण 5 मिनिटात 6 प्रकारचे गळे कटिंग करणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, करूया आपण सुरुवात. तर मी छोटे छोटे असे ब्लाऊज पीस आहे हा, आणि त्याच्यापासून छोटे असे तुकडे कट केलेले आहेत आणि त्याच्यावरती मी तुम्हाला गळ्याचं कटिंग दाखवणार आहे. तर ज्या आपल्या ताई आहेत, ज्यांना मैत्रिणींना छोटे लहान गळे आवडतात, म्हणजे रुंदीला कमी आणि उंचीला पण थोडे कमी असणार आहे, तर ते कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे अगोदर बघूया आणि नंतर ब्रॉड गळे बघूयात. तर आता आपण काय करणार आहोत, 2.5 इंच गळ्याची रुंदी घेणार आहोत आपण आणि उंची घेणार आहोत आपण 8.5 इंच. तर आता पूर्ण आपण चौकोन आखून घेऊया अगोदर. कुठलाही गळा तयार करताना अगोदर पूर्ण चौकोन आखून घ्या आणि मगच त्यात गळे कटिंग करा. डायरेक्ट कधीही तुम्ही ब्लाऊज पीसवर गळे डायरेक्ट कटिंग करू नका. चौकोन आखला तरच तुम्हाला गळ्याचा शेप व्यवस्थित जमणार आहे. तर आता आपण काय करणार आहोत, इथून जे पूर्ण ह्याचा मध्य करणार आहोत. हे दोन्ही जे पॉइंट आहेत ना गळ्यांचे, ह्याचा मध्य करणार आहोत आणि तिथून आपण गळ्याचा छान असा आकार देणार आहोत. तर बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला. हा पॉइंट आपण दिलेला आहे ना, तिथून असं इथपर्यंत म्हणजे पॉइंटपर्यंत आपल्याला व्ही शेप द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला असा. तर हे बघू शकता इथे असं केलेलं आहे आपण आणि खालच्या साईडला, आणि हा असा खालून इथे असा पूर्ण. तर तुम्हाला लक्षात आलाच असेल गळ्याचा आकार मी कशा पद्धतीने इथून व्ही घेतलेला आहे आणि तिथून असा क्रॉसमध्ये खाली घेतलेला आणि तिथून असं आखलेलं आहे. कटिंग केल्यानंतर ते लक्षात येईल. तर आता इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपला हा गळा कसा कटिंग केल्यावर दिसतोय ते मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हा असा आपला गळा दिसणार आहे. तर बघू शकता इथून असं पूर्ण असा घेतलेला आहे मी इथे क्रॉस आखून आणि पूर्ण स्ट्रेट इथं घेतलेला आहे. म्हणजे आता खालच्या साईडला त्रिकोण तयार झालेला आहे पूर्ण आणि वरती व्ही शेप दिलेला आहे. तर काय करू शकतो आपण, असं इथून तुम्ही छान अशी लेस पण लावू शकता आणि मध्ये छोटंसं शोचं बटन पण लावू शकता आणि सुंदर असा त्याला अट्रॅक्टिव्ह लुक देऊन डिझाईन तुम्ही तयार करू शकता. तर हा झाला आपला पहिला गळा. आता आपण दुसऱ्या गळ्याकडे वळूया. तर आता आपण दुसरा गळा बघणार आहोत. तर त्याची आपल्याला घ्यायची आहे रुंदी 3.25 इंच, उंची घ्यायची आपल्याला 8.5 इंच. पूर्ण जसं आपण पहिल्यांदा गळ्याला कसा चौकोन आखून घेतलेला आहे ना, तसा व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे आपल्याला चौकोन. आणि काय करायचं आहे आपल्याला, इथून गळ्याला आकार द्यायला चालू करायचा आहे.
तर बघू शकता थोडासा असा इथून असा घ्यायचा आहे, इथं असं टोक आलं पाहिजे व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर थोडा बाहेर गेला तरी चालेल शेप येण्यासाठी व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर असं घेऊन खालच्या साईडला असं करा. बघू शकता कसा छान असा शेप आलेला आहे. म्हणजे मी काय केलेलं आहे, इथून असं घेतलेलं आहे, इथं व्यवस्थित हे केलेलं आहे, इथं असं व्यवस्थित टोक येऊ देत, त्याच्यानंतर हे असं इथं बाहेर थोडंसं घेऊन मग नंतर असा शेप दिलेला आहे. तर कसा व्यवस्थित हा पण गळा आपला आखून झालेला आहे. तर आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊयात. तर आता बघूयात आपण गळा कटिंग झाल्यावर कसा छान दिसतोय असा. तर बघू शकता किती व्यवस्थित हा गळा झालेला आहे कटिंग करून. तर तुम्ही इथं पण असा छान असे छोटे छोटे, म्हणजे जर समजा काठापदराची साडी असेल तर इथे तुम्ही पट्ट्या पण लावू शकता, किंवा वर्कची असेल तर एखादा छोटासा पॅच पण लावू शकता, आणि छान युनिक लुक त्याला तुम्ही देऊ शकता. तर सुंदर असा आपला गळा कटिंग करून झालेला आहे. तर आता आपण तिसरा गळा बघूयात. तर आता आपण काय करणार आहोत, 3.5 इंच गळ्याची रुंदी घेणार आहोत. त्याच्यानंतर 9.5 इंच गळ्याची उंची, आणि नेहमीप्रमाणे आपण चौकोन आखून घेणार आहोत. हा पण जो गळा आहे ना खूप सुंदर आहे मैत्रिणींनो. तुम्ही जर हा ब्लाऊजवर किंवा ड्रेसवर जर बनवला तर खूप सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊजला येणार आहे. तर नक्की हा पण गळा तुम्ही ट्राय करा. थोडासा नकळत बाहेर न घ्या ह्या, म्हणजे शेप छान येतो. तर बघू शकता मी काय केलेलं आहे, इथून असा व्यवस्थित असा अर्ध वर्तुळ काढलेला आहे, आणि त्याच्यानंतर पूर्ण असा पान शेप मी खालच्या साईडला दिलेला आहे. पण पान शेप जरी दिला तरी तो फार वेगळ्या टाईपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे खूप असा सुंदर असा हा पण गळा दिसणार आहे कटिंग झाल्यानंतर. तर बघू शकता हा पण आपला गळा किती छान असा झालेला आहे. कटिंग केल्यावर खूपच असा भारी दिसतो. इथं तुम्ही नॉट पण लावू शकता, आणि इथं छोटे छोटे असे पॅचेस पण लावू शकता. खूप सुंदर असा युनिक लुक तुम्ही हवी तशी सुंदर डिझाईन बनवून करू शकता. तर तुम्ही ह्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज वापरून तुम्ही खालच्या साईडला वेगवेगळे युनिक लुक पण देऊ शकता. म्हणजे पानांचा आकार मी असा दिलाय, त्याऐवजी तुम्ही वेगळा पण आकार नक्की देऊ शकता. तर आता आपण चौथ्या प्रकारचा गळा बघूयात. तर आपल्याला आता गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. गळा उंची आपण घेणार आहोत 9 इंच. हा पण गळा खूप सुंदर आहे. ज्यांना डीपनेक वापरायची, म्हणजे जे डीपनेक वापरतात त्यांच्यासाठी हा गळा खूप छान आहे. म्हणजे ज्याला खूप पसरून गळे लागतात, रुंदी जास्त लागते, तर त्यांनी हा नक्की गळा ट्राय करा, आणि त्यामुळे खूप ब्लाऊजला युनिक लुक येणार आहे. तर आता आपण काय करणार आहोत, इथून आपल्याला थोडंसं बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे.
तर आता इथून ह्या दोन्हींचा आपण मध्य केलेला आहे हा पॉईंट, आणि इथून आपल्याला असं गळा तयार करून घ्यायचा आहे. तर तो बघू शकता कसा, इथून असा इथे, आणि त्याच्यानंतर आपल्याला छान असा शेप द्यायचा आहे तिथून. बघू शकता काय केलंय मी, इथून असं क्रॉस लाईन आखून घेतलेले इथे बाहेरच्या साईडला एक अर्धा किंवा पाऊण इंच, जास्त अजून डीप हवा असेल तर तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता. आणि तिथून असा आपल्याला थोडासा कर्व शेप देत खाली यायचा आहे. तर ह्याचं पण आपण कटिंग करून घेऊया आणि कसा छान दिसतो गळा तो बघूयात आता आपण. तर बघू शकता हा पण गळा आपला किती सुंदर झालेला आहे, किती सुंदर त्याला लुक आलेला आहे. इथून असं केलेलं आहे, ह्याला पण तुम्ही छान असा अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकता. त्याला काहीही तुम्ही म्हणजे छोटे छोटे मणी पण आणून लावू शकता, किंवा अशी छान अशी पट्टी पण तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पण लावून घेऊ शकता, किंवा लेसही लावू शकता आणि सुंदर सुंदर असं त्याला लुक देऊ शकता. खूप छान असा हा पण गळ्याचं कटिंग झालेलं आहे. हे गळ्यांची तुम्ही प्रॅक्टिस, तुम्ही जे ब्लाऊज पीस असतात ना म्हणजे साधे साधे, त्याच्यावरती तुम्ही नक्की करून बघा. आणि हे जो माझा क्लास आहे ना, जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण केला ना, तर गळ्याच्या संदर्भातले सुद्धा जे काही तुमच्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत, आणि खूप सुंदर पद्धतीनं आणि खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला गळ्याचं कटिंग जमणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला कुठलाही बाकीचा व्हिडिओ बघायची गरज वाटणार नाही. माझे पूर्ण सिरीज बघा, पूर्ण क्लास बघा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहेत. तर आता आपण 5व्या गळ्याचं कटिंग करणार आहोत. तर ज्यांना डीप नेक म्हणजे पसरून असा गोलगळा फार आवडतो, म्हणजे बरेच जणांचं काय असतं की ज्यांची पाठ रुंद आहे त्यांना पसरून आणि खूप असा गोलगळा आवडतो, तर त्यांच्यासाठी हा गळा नक्की बनवा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी घ्यायची आपल्याला 3 इंच, आणि गळा उंची आपण घेणार आहोत 10 इंच. तर आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊयात. तर इथून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तर असा आपल्याला खालच्या साईडला क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात. कटिंग केल्यानंतर खूप सुंदर हा पण गळा दिसणार आहे. तर बघू शकता किती छान आपला हा पण गळा तयार झालेला आहे. ज्यांना डीप नेक हवा आहे आणि थोडंसंच खालच्या साईडला जर डिझाईन हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं गळा तयार करू शकता. इथं तुम्ही छोटीशी नॉट लावू शकता नाजूक अशी, आणि त्याला बारीक लटकन पण लावू शकता, आणि त्यातल्या त्यात सुद्धा खूप भारी तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर आत्ता शेवटचा लास्टचा आपण गळा घेणार आहोत, तो आहे 6वा गळा. तर गळा रुंदी आपण घेणार आहोत 3 इंच, कारण एक एक गळे असे असतात की त्यांना रुंदी आपल्याला जास्त घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय त्या गळ्याचा लुक भारी दिसत नाही. आणि जर तो गळे तसे करायचं म्हटलं ना तर आपल्याला रुंदी आणि उंची दोन्हीही आपल्याला जास्त ठेवावी लागते. तर आता काय करायचं आहे, आपल्याला इथून सुरुवात करायची आहे गळ्याचा आकार द्यायला. तर आता आपण कट करून घेऊयात.
तर बघू शकता मैत्रिणींनो, कटिंग केल्यानंतर कसा भारी हा गळा दिसतो आहे. तर हे जे 6 गळे झालेले आहेत ना, ते खूप सुंदर असे झालेले आहेत. तर आपण एक एक करून सर्व गळे बघूयात. हा बघू शकता, हा पण आपण कटिंग केलेला आहे गळा, तो पण छान झालेला आहे. हा आपला तिसरा गळा. तर आता आपण चौथा गळा बघूयात. तर त्याच्या पुढचा आपण गळा बघूयात. आणि आता आपण लास्टचा गळा बघूयात. तर मैत्रिणींनो, हे 6 प्रकारचे आपले गळे आज कटिंग झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, ह्यापैकी तुम्हाला कुठला गळा जास्त आवडला नक्की कमेंट करून सांगा. आणि मैत्रिणींनो, कमेंट करायला विसरत जाऊ नका, कारण काय होतं, तुमच्या कमेंटमुळं मला एक प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन ह्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवावा असं फार वाटतं. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करत जावा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आता इथून पुढं आपण सर्व गळ्यांवरतीच 15 दिवस काम करणार आहोत. तर आज आपले 6 प्रकारचे गळे कटिंग झालेले आहेत. तुम्ही साध्या ब्लाऊज पीसवर नक्की ह्या गळ्यांची प्रॅक्टिस करून बघा. तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही, खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी जमणार आहेत. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.